प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटांवर आणि चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ ते काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता टाइमच्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अंतोनीच्या जीवनात घडलेली घटना. एक दिवस त्यांची प्रार्थना आटोपल्यानंतर ते आपल्या रूम मध्ये निघून गेले आणि त्याच वेळेला दुसरा एक ब्रदर त्यांच्या त्या चॅपलमध्ये गेला. त्या ब्रदरांनी ती सेमिनरी सोडण्याचा विचार केलेला आणि म्हणूनच आता चॅपलमध्ये जावं, परमेश्वराकडे प्रार्थना करावी, पुढचा मार्ग कशा प्रकारे करावा त्या संदर्भात परमेश्वराचं थोडंसं ऐकावं, ह्या हेतूने तो त्या चॅपलमध्ये गेला. पण त्याच्या मनामध्ये एक दुष्ट सैतानी असा विचार आला की त्या चॅपलमध्ये संत अंतोनीचं एक सुंदर असं प्रार्थना पुस्तक होतं. ह्या माणसाने विचार केला की आता आपण सेमिनरी सोडून जातच आहोत तर हे पुस्तक सोबत घेऊन जावं. म्हणून त्याने ताबडतोब ते पुस्तक आपल्या बॅग मध्ये घेतलं आणि मागचा पुढचा विचार न करता तो मुलगा त्या सेमिनरीतून बाहेर पडला. प्रार्थनेची वेळ झाली तसे संत अंतोनी आपल्या प्रार्थना गृहात गेले आणि त्या ठिकाणी बघतो तर आपलं पुस्तक दिसत नाही. त्यांना खूप वाईट वाटलं, जणू काही आपलं अगदी प्रिय जीवलग एकुलतं एक बाळ हरवावं तशा प्रकारे त्यांची गत झाली. आणि त्या पार्श्वभूमीवरती ते प्रार्थना करू लागले आणि परमेश्वराला सांगू लागले, जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच ह्या प्रार्थना पुस्तकाची गरज असेल तर त्याला ते पुस्तक घेऊन जाऊ दे. परंतु मला खूप त्या प्रार्थना पुस्तकाची गरज आहे. त्या प्रार्थना पुस्तकामध्ये मी माझी काही टिपणं काढलेली आहेत, मी माझ्या काही नोट्स केलेल्या आहेत. मला हे प्रार्थना पुस्तक मिळालं तर खूप बरं होईल. त्यांची ही प्रार्थना संपते न संपते तोच तो ब्रदर नेमका त्या ठिकाणी अवतरला. आणि त्या ब्रदरांना बघितल्यानंतर संत अंतोनीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. विशेष करून त्याच्या हातामध्ये त्याने ते पुस्तक बघितलं आणि एखादं बाळ सापडावं अशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती विसळू लागला. आणि त्याने ताबडतोब ते पुस्तक त्याच्या हातातून घेतलं आणि सांगितलं, हे माझं पुस्तक आहे, मला हे पुस्तक फार आवडते आहे, पण तुला गरज आहे का? ओशाळलेला तो ब्रदर ताबडतोब संत अंतोनीच्या पाया पडला आणि त्याने सांगितलं, गुरुवर्य मला क्षमा करा. मी खरोखरच ह्या घरातून निघून जात असताना हे पुस्तक चोरून जात होतो, पण रस्त्यात कुठेतरी मला स्पर्श झाला. परमेश्वर मला कुठेतरी सांगत होता की तुझ्यापेक्षा त्यांना ह्या पुस्तकाची गरज आहे, ते त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे, कृपया ते पुस्तक परत नेऊन ठेव. संत अंतोनीच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. त्यांनी ह्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, वत्सा भिवू नकोस, परमेश्वराने मला देखील तशाच प्रकारे स्पर्श केलेला, म्हणून माझी देखील एक तयारी होती, जर तुला त्या पुस्तकाची गरज असेल तर ते पुस्तक तू घेऊन टाक. तो क्षण त्याच्यासाठी एवढ्या परिवर्तनाचा होता की त्या दिवशी त्याने ठरवलं की अशा प्रकारचे धर्मगुरू ज्या ख्रिस्त सभेमध्ये आणि धर्मसंस्थेमध्ये असतात तिथे मला फादर व्हायला आवडेल. म्हणून त्या दिवशी संत अंतोनीचं नुसतं हरवलेलं पुस्तकच सापडलं नाही, तर तो माणूस देखील परत सापडला. तो पुन्हा एकदा त्या सेमिनरी मध्ये जॉईन झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा. आता ही संपूर्ण घटना कशासाठी सांगितलेली आहे की जेव्हा माणूस परमेश्वराचं असं प्रेम अनुभवत असतो तेव्हाच तो इतरांवरती चांगल्या प्रकारे प्रेम करू शकतो. प्रेमाचा अनुभव घेण्यासाठीच परमेश्वराने माणसाला निर्माण केलेला आहे. दॅट वी आर क्रिएटेड in order to know God, in order to love God, in order to serve God, असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं.
की आपली निर्मिती कशासाठी झालेली आहे की परमेश्वराची ओळख करून घ्यायची, त्याच्यावरती प्रेम करायचं आणि त्याची सेवा करायची. ह्या प्रायश्चित्त काळातील सोमवारमध्ये आपण एक विषय घेतलेला आहे की ख्रिस्ती नातेसंबंधांचे 5 पैलू. की बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये मोठ्या अडचणी किंवा समस्या कशामुळे निर्माण होत असतात, आपली जी नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधामध्ये कुठेतरी बिघाड झालेला असतो आणि म्हणूनच आपण जीवनामध्ये खूप दुःख अनुभवत असतो. जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात डोकावून पाहिलं तर 50, 60 ते 70% पाप ही आपल्या नातेसंबंधाशी संबंधित असतात. आणि म्हणूनच हे नातेसंबंध कसे निकोप बनता येतील, कसे निरागयमय बनवता येतील, त्यासाठी आपण 5 सोमवार चिंतन करणार आहोत. आणि त्या 5 सोमवारी आपण 5 पैलू घेतलेले आहेत. आजचा पैलू आहे प्रीती. पुढच्या सोमवारी आपण विचार करणार आहोत क्षमा. त्याही नंतरच्या सोमवारी आपण विचार करणार आहोत शुद्धता. त्याही नंतरच्या सोमवारी की तो पवित्र आठवड्यामधील सोमवार असणार आहे म्हणून त्याग. आणि त्यानंतरचा जो सोमवार असणार आहे तो आपल्या पुनरुत्थान काळातील पहिला सोमवार असणार आहे म्हणून त्या दिवशी आनंद. म्हणजे आपल्या नातेसंबंधामध्ये हे सगळे 5 पैलू कशा प्रकारे आपण जोपासायचे, आपली नातेसंबंध कशी मजबूत करायचे, त्याच्यासाठी आपण चिंतन मनन करणार आहोत. तर आजचा पैलू आहे प्रीती. की सगळी नाती ही प्रेमावरती आधारित असतात, परंतु परमेश्वर ज्या वेळेला माणसाशी नातं प्रस्थापित करत असतो तेव्हा तो ज्या प्रेमाचा विचार करत असतो त्या प्रेमासाठी ग्रीक भाषेमध्ये संपूर्णतः आगळा वेगळा असा एक शब्द आहे आणि तो शब्द आहे आगापे. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. आगापे म्हणजे मरेपर्यंतचं प्रेम. आगापे म्हणजे शेवटपर्यंत केलेलं प्रेम. आगापे म्हणजे अमर्याद अशा प्रकारचं प्रेम. अशा प्रकारचं प्रेम परमेश्वर माणसावरती करत असतो. म्हणूनच ह्या प्रेमाची 7 गुण वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक गुण वैशिष्ट्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला पैलू आहे की परमेश्वरामध्ये मुळावलेलं असं हे प्रेम असतं. हे प्रेम माणसांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येत नाही, ते साक्षात परमेश्वरामधून आपल्याला अनुभवायचं असतं. आणि त्याच्यासाठीच आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं असतं, त्याच्याशी एक प्रकारचा नातेसंबंध प्रस्थापित करायचा असतो. त्यासाठी आपल्याला ह्या प्रायश्चित्त काळामध्ये मार्ग सुचवण्यात आलेला आहे प्रार्थनेचा. की त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण परमेश्वराशी असलेलं आपलं नातं जे आहे ते भक्कम करत राहायचं. जर ते नातं बिघडलेलं असेल तर त्याच्यासाठी पश्चाताप करायचा, प्रायश्चित्त घ्यायचं, परमेश्वराशी समेट करायचं. आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदय फाडा, परमेश्वराकडे वळा. अशा प्रकारे योएल संदेशाने पहिल्याच दिवशी आपल्याला पाचारण केलेलं आहे. संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 वचन 12 मध्ये सांगितलेलं आहे की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. म्हणजे परमेश्वर जसं आपल्यावरती प्रेम करत असतो तसं प्रेम आता आपल्याला इतरांवरती करायचं आहे. त्याच्यासाठीच आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. आणि ख्रिस्ती धर्म प्रवेश साक्रामेंतामध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्याला ह्या प्रेमाचा अनुभव दिला जातो. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण देवाचे लेकरू बनतो, देवाला बाप ह्या नावाने हाक मारायला सुरुवात करतो, एक नातं तिकडे प्रस्थापित होतं. प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आपण येशूच्या शरीराचे अवयव बनत असतो आणि त्या ठिकाणी द्राक्षवेल आणि फाटे ह्यांच्यामधला जो नातेसंबंध असतो तो नातेसंबंध प्रस्थापित केला जातो. आणि दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करू लागतो आणि आपण पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो. पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेली फळं आणि त्याने दिलेली दानं ह्यांचा वापर करून हे प्रेम इतरांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. म्हणून अशा प्रकारे सर्वप्रथम देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा. त्यासाठी प्रार्थनेमध्ये एकांतामध्ये वेळ घालवायची. तो देवाच्या प्रेमाचा अनुभव ज्या लोकांनी घेतलेला आहे तेच लोक इतरांपर्यंत ते प्रेम पोहोचवू शकतात. संत पीटर ज्युलियन एमाड ह्यांनी अतिपवित्र साक्रामेंताच्या संस्थेची स्थापना केली आणि त्या ठिकाणी त्यांनी किती एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणतात की सूर्याच्या प्रकाशात आपल्या कातडीखाली डी जीवनसत्व तयार होत असतं
अतिपवित्र साक्रामेंटाच्या उपस्थितीत कृपा नावाचं जीवनसत्व तयार होत असतं. म्हणजे माणूस कृपेच्या अवस्थेमध्ये येत असतो, ती कृपा घेऊन आपल्या घरी जात असतो आणि त्या कृपेमध्ये तो वाढत राहतो, तो जीवन जगत राहतो. म्हणून वारंवार अतिपवित्र साक्रामेंट स्वीकारणं, कम्युनियन स्वीकारणं, आपला पापनिवेदन साक्रामेंट स्वीकारणं, त्याद्वारे परमेश्वराशी असलेला आपला नातेसंबंध मजबूत करायचा, त्याचं प्रेम अनुभवायचं आणि ते प्रेम इतरांपर्यंत पोहोचवायचं. संत बर्नार्ड ह्यांनी सांगितलं की सुरुवातीला माणूस देवाकडून फक्त मागत राहतो, कालांतराने त्याला कळत असतं की हा देव दानशूर आहे. मग तो दानशूर म्हणून त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. त्या देवावरील प्रेमाखातर आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करायला लागतो. मग मात्र अशी एक अवस्था येते की ज्या अवस्थेमध्ये सगळं काही तो परमेश्वरावरील प्रेमापोटी करत असतो. आणि प्रीती आगापे ह्या शब्दाचा अर्थ नेमका तोच आहे, सगळं काही प्रेमापोटी. म्हणून संत अगस्तीन काय म्हणतात बघा, प्रेम करा आणि वाटेल ते करा. ह्याचा अर्थ काय आहे की जर प्रेम हा तुमचा हेतू असेल तर तुमच्या हातून पाप घडूच शकत नाही. खरं प्रेम माणसाला पापाच्या दिशेने नेऊ शकत नाही. म्हणून हा पहिला पैलू परमेश्वरात मुळावलेला प्रेम. दुसरा पैलू आहे निस्वार्थी प्रेम. आत्ताच आपण वाचन ऐकलं की त्या वाचनात आपल्याला सांगितलेलं आहे, जे तुमच्यावरती प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचं प्रतिफळ ते काय. जकातदारही तसेच करतात ना. आता जकातदार अचानक कुठून आणले प्रभू येशू ख्रिस्ताने. जकातदाराचं काम काय होतं, त्यांनी जाऊन जकात गोळा करायची, ठरलेली रक्कम गोळा करायची. ती रक्कम त्यांनी गोळा केलेली आहे ती घेऊन मग त्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे भरणा करायची आणि त्यापोटी आपल्या सर्व नागरिकांना असलेले त्यांचे हक्क वगैरे व्यवस्थित देत राहायचं. म्हणजे ही झाली सौदेबाजी. प्रेम ही सौदेबाजी नाही. दुर्दैवाने आज समाजामध्ये अशा प्रकारची सौदेबाजी चाललेली आहे. आज नाती होत असतात, सोयरिकी होत असतात. काय घडत असतं बघा. जरी सरळ सरळ त्याला आपण हुंडा हे नाव देत नसलो तरी देखील किती देवाणघेवाण करायची, कोणकोणते किती कार्यक्रम करायचे, कसे करायचे, कसा खर्च करायचा, तुमच्याकडे काय आहे, आमच्याकडे काय आहे, तुमची पायरी कोणती आहे, आमची पायरी कोणती आहे, ह्याला आपण निस्वार्थी प्रेम म्हणू शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आता निस्वार्थी प्रेमासाठी पाचारण करत आहे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू ठेवायचा नाही आणि अशा प्रकारचं प्रेम करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी एक दाखला सांगितलेला आहे की संध्याकाळची जेवणावळ जेव्हा तुम्ही द्याल त्या वेळेला तुम्ही जे तुमची परतफेड करू शकतील अशांना बोलावू नका, तर जे परतफेड करू शकणार नाहीत अशा लोकांचा तुम्ही विचार करा. किती लोक अशा प्रकारचा विचार करत असतात. आता समाजामध्ये हळूहळू ती संवेदना जागृत होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याला आपल्याला थोडंसं त्याचं दर्शन घडलं की बऱ्याच लोकांना मदत केली गेली, अन्नाच्या रूपाने, पैशाच्या रूपाने, वस्तूंच्या रूपाने मदत केली गेली, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता. कारण त्यांची तशी ऐपतच नाही, परिस्थितीच नाही. अशा प्रकारे माणूस ज्यावेळेला प्रेम करत असतो तेव्हा ते निस्वार्थी स्वरूपाचं प्रेम असतं. जॉन पॉवेल यांनी अनकंडिशनल लव्ह नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी त्या प्रेमाचे 2 रूप सांगितलेली आहेत, गिफ्ट लव्ह आणि नीड लव्ह. गिफ्ट लव्ह म्हटल्यानंतर दुसऱ्याला माझ्या प्रेमाची गरज आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करतो किंवा करते. म्हणजे आई आपल्या बाळावरती प्रेम करत असतं, बाळाला खूप गरज असते त्यावेळेला. किंवा पती पत्नीवरती प्रेम करत असतो, खूप तिला गरज आहे किंवा त्याला गरज आहे म्हणून ते एकमेकांवरती प्रेम करत असतात. त्याला आपण गिफ्ट लव्ह म्हणत असतो. पण नीड लव्ह म्हटल्यानंतर मला प्रेमाची गरज आहे म्हणून मी दुसऱ्यांवरती प्रेम करतो. म्हणजे तिथे थोडासा स्वार्थी हेतू आलेला आहे. येशू सांगत आहे की तुम्ही निस्वार्थीपणे दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे. तिसरा पैलू आहे शत्रूंवरील प्रेम. त्याच आपल्या उतार्यात आत्ता आपण जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण कोणाचं देण्यात आलेलं आहे, साक्षात आपल्या स्वर्गीय पित्याचं, की तो स्वर्गीय पिता चांगल्यांवर आणि वाईटांवर आपला सूर्य उगवतो, नीतिमानांवर आणि अनीतिमानावर आपला पाऊस पाडतो. म्हणून आपल्या शत्रूंवर प्रीती करा असं सांगितलेलं आहे. ह्या परिच्छेदाचा अगोदरचा जो परिच्छेद आहे मत्तई अध्याय 5
वचन 38 ते 42, त्या एका परिच्छेदामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्या पुढे दुसरा गाल कर. आता आपण थोडासा तो प्रयोग करून बघणार आहोत. इथे मेलरॉय आहेत का बरं? मेलरॉय जरा पुढे या, इथे असे उभे राहा. आता समजा मला ह्या मेलरॉयच्या उजव्या गालावरती मारायचं आहे, तर मी अशा प्रकारे मारू शकत नाही. हा त्याचा डावा गाल झालेला आहे. मला मारायचं आहे त्याच्या उजव्या गालावर, म्हणजे मी मारताना माझ्या हाताचा मागचा भाग त्याला मारणार. यहुद्यांमध्ये मागच्या भागाने मारायचं एखाद्याला म्हणजे शत्रुत्व पत्करायचं. येशू काय सांगत आहे, जो शत्रुत्वाची भावना घेऊन येतो त्याच्या पुढे तू आता मित्रत्वाची भावना करायची आहे. म्हणजे जो तुझ्या उजव्या गालावर मारतो तो शत्रुत्वाची भावना व्यक्त करत असतो, परंतु तू जर डावा गाल पुढे केला तर तुला सरळ हाताने मारेल, म्हणजे तू मित्रत्वाच्या भावनेसाठी तयार असशील. म्हणजे तुम्ही विचार करा, शत्रूंवर प्रेम करण्यासाठी येशूने दिलेला हा सुंदर आणि छोटा असा नमुना आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. ह्यामध्ये काय नक्की घडत असतं बघा. शत्रूंवर जर आपण प्रेम न करता इतर काही गोष्टी करण्याचा जर विचार केला तर नक्की काय घडत राहतं? माणूस पहिल्या प्रथम असुरक्षित बनतो. त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपली जी बॉडी असते ती बॉडी इमर्जन्सी डिक्लेअर करत असते. इमर्जन्सी डिक्लेअर कशी करते? आपलं रक्त तापतं, आपला घसा कोरडा पडतो, आपल्या हाताच्या मुठी वळतात, आपलं हृदय थोडंसं धडधडतं, संपूर्ण शरीर इमर्जन्सी डिक्लेअर करत असतं. मग ही करत असताना सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. शत्रूंवर प्रेम करायचं आहे, पहिल्या प्रथम ती इमर्जन्सी जाणून घ्या, ती इमर्जन्सी सेटल करा. आपोआपच शांत मनाने तुम्ही त्या व्यक्तीला सामोरे जाऊ शकणार आहात. आणि म्हणूनच असुरक्षितपणाची भावना आपणच निर्माण केलेली असते, आपणच शत्रुत्व पत्करलेलं असतं. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीने शत्रुत्व पत्करलेलं असेल. बऱ्याच वेळेला आम्हाला अशा प्रकारे सांगण्यात येत असतं, फादर मी त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे, फादर मी त्या व्यक्तीला प्रेम देऊ इच्छित आहे, पण ती व्यक्ती तयार नाही. अस्वस्थ कोण आहे, तुम्ही की ते? तुम्ही जर चांगल्या गोष्टीसाठी अस्वस्थ असाल तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी आपलं कौतुक केलेलं आहे. नीतिमत्तेसाठी ज्यांचा छळ होतो आहे ते धन्य, कारण त्यांचं प्रतिफळ स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर नीतिमत्वासाठी आपण छळ सहन करत आहोत तर तिथे अस्वस्थता निर्माण होत नाही, मात्र पलीकडची व्यक्ती नक्कीच अस्वस्थ असण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती मग डावपेच आखण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच प्रेम आणि प्रार्थना ह्याच्या माध्यमातून आपण शत्रूंवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करू शकतो. संत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्यावरतीच गोळ्या झाडणाऱ्या महम्मद अली अक्का नावाच्या माथेफिरूची तुरुंगात जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, मी तुला क्षमा केलेली आहे. शत्रूवरील प्रेमाचं हे जिते जागते प्रतीक. चौथा पैलू आहे बिनशर्त आणि अमर्याद असं प्रेम. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 6 ते 8 ह्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण दुर्बळ असताना प्रभू येशू ख्रिस्त पापी जणांसाठी मरण पावला. नीतिमानासाठी कोणी मरण पावू शकतं, परंतु पापी असून सुद्धा आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. हे बिनशर्त अनकंडिशनल आणि अनलिमिटेड लव्ह ह्याचं हे प्रतीक आहे. कोणी पात्र आहे किंवा नाही ह्याचा माणूस विचार करत नाही, तर आपण प्रेम करू शकतो किंवा नाही ह्याचा विचार माणूस करत असतो. अलेक्झांडर द ग्रेट यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल की एक दिवस संध्याकाळी महाराज आणि त्यांचा सेक्रेटरी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले आणि बाजूला त्यांना एक भिकारी दिसला. अलेक्झांडर द ग्रेट ह्याने आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की त्याला 4 सोन्याची नाणी देऊन टाक. आणि सेक्रेटरी सांगतो, 4 सोन्याची नाणी, त्याची एवढी ऐपत आहे का, पात्रता आहे का? मी त्याला 4 तांब्याची नाणी फेकून देतो. तर त्यावेळेला अलेक्झांडर द ग्रेट ह्याने किती सुंदर वाक्य म्हटलं बघा, 4 सोन्याची नाणी स्वीकारण्याची त्याची पात्रता नसेल, पण 4 सोन्याची नाणी देण्याची माझी पात्रता आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला बिनशर्त प्रेम करत असतो तेव्हा कोण किती पात्र आहे ह्याचा विचार करत नाही,
तर मी ते प्रेम करू शकतो की नाही त्याचा मी विचार करतो. जी व्यक्ती बिनशर्त अमर्याद अशा प्रकारचा प्रेम करू शकत नाही ती व्यक्ती दुबळी असते. जिच्यावर केलं जात नाही ती व्यक्ती नव्हे. हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला येशूचं प्रेम, देवाचं प्रेम, पवित्र मर्यादेच्या पदराखालील प्रेम ह्याचा अर्थ सहज समजू शकतो. हे खरं बिनशर्त किंवा अमर्याद असं प्रेम आहे. किंवा पाचवा पैलू आहे बहुरंगी प्रेम. आणि ह्याविषयी आपण अगोदर कधीतरी बोललेलोच आहोत. करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 13 वचन 1 ते 13 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे प्रीती सहनशील आहे, प्रीती चिडत नाही, प्रीती फुगत नाही, हेवा करत नाही, गैरशिस्त वागत नाही, अशा प्रकारचं सर्व सांगितलेलं आहे. हे परमेश्वराचं प्रेम बहुरंगी असतं की ते एकाच विशिष्ट पद्धतीनेच व्यक्त होतं असं नाही. कृतीने व्यक्त होतं, नजरेने व्यक्त होत असतं, स्पर्शाने व्यक्त होत असतं, एखाद्या भेटवस्तूने व्यक्त होत असतो, एखाद्या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केलं जात असतो, चांगल्या शब्दाने व्यक्त केलं जात असतं. असं परमेश्वराचं प्रेम वेगवेगळ्या सद्गुणांच्या माध्यमातून ठिबकणारं असं हे प्रेम आहे. सहावा पैलू आहे त्यागावर उभारलेलं प्रेम. खरं प्रेम जे असतं ते भोगावर आधारलेलं नसतं, ते त्यागावर आधारलेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. एकुलता एक पुत्र द्यावा अशा प्रकारच्या त्यागावरती उभारलेलं ते प्रेम आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त नंतर सांगत आहे आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा दुसरी कोणतीही प्रीती मोठी नाही. भोगावरती आधारलेलं जे प्रेम असतं ते क्षणभंगूर असतं. भोगाची भावना नष्ट झाली की ते प्रेम सुद्धा नष्ट होत असतं. मग तो भोग कोणत्याही प्रकारचा असो, शारीरिक स्वरूपाचा असतो, भावनिक स्वरूपाचा असतो किंवा एखाद्या पदाचा मान सन्मानाचा असो, तेवढ्या पुरताच ते प्रेम राहत असतं. पण खरं प्रेम त्यागावरती आधारलेलं असतं आणि त्या त्यागामध्ये देखील एक आनंद असतो. रात्रभर आपल्या रडणाऱ्या बाळाची काळजी घेणारी आई सकाळी कधी कुरकुर करत नाही आणि जरी तिने तसं काही बोलून दाखवलं ह्याने माझी अख्खी रात्र फुकट घालवली तरी तिच्या सुरामध्ये कौतुक मिश्रित अशा प्रकारचं रसायन असतं. म्हणजे चेहऱ्यावरती हास्य असतं, ते सांगताना देखील तिला कडवटपणा वाटत नाही. त्या त्यागामध्ये देखील प्रेम दडलेलं असतं, आनंद दडलेला असतो. आणि शेवटचा मुद्दा की सर्वांग परिपूर्ण असं हे प्रेम. जे प्रेम आगापे प्रेम असं आपण बोलत आहोत ते प्रेम असं हे सर्वांग परिपूर्ण प्रेम असतं. आणि ह्या सर्वांग परिपूर्ण प्रेमाची काही वैशिष्ट्ये संत पौलने रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 9 पासून दिलेले आहेत की प्रीतीमध्ये ढोंग नसावे, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, दुसऱ्यांना आदराने आपणापेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका, आशेने हर्षित व्हा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यामध्ये तत्पर असा. आणि त्यापुढे जाऊन ते म्हणतात तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, छाप देऊ नका, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. आणि अशा प्रकारे संपूर्ण तो परिच्छेद जो आहे तो तुम्ही बारकाईने वाचून बघा. सर्वांग परिपूर्ण प्रेम ह्याचा अर्थ काय आहे? एखादा मधाचा पोळा असतो आणि त्याच्यामधून रात्रंदिवस मध ठिपकत राहतो, तसा प्रेमळ माणूस असतो. त्या प्रेमळ माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्या शब्दांवर, त्याच्या कृतीमध्ये नुसतं प्रेमाचा साक्षात्कार माणसाला होत असतो. सहज तुम्ही विचार करा मदर तेरेसा ह्यांचा. 24 तास प्रेमाने ओथंबलेली ही व्यक्ती, कधीच चेहऱ्यावरती तक्रारीचा सूर नाही, कुरबूर नाही, त्रासिक असा भाव नाही, तर सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी चेहऱ्यावरती सतत प्रेम, करुणा आणि आनंद ह्याचं जाळं पसरलेलं. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये असं सर्वांग परिपूर्ण प्रेम घेऊन आपली जी नाती आहेत ती नाती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. 3 प्रश्न मी आपल्या चिंतनासाठी आता ठेवत आहे की माझ्या नातेसंबंधामध्ये मला आगापे प्रेमाचा अनुभव स्वतः आलेला आहे का? तो देवाच्या प्रेमाचा आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रेमाचा.
किंवा ह्या आगापी प्रेमाची ही जी सगळी 7 वैशिष्ट्ये आपण बघितली, त्यातील कोणती वैशिष्ट्ये माझ्या जीवनात दिसून येतात आणि कोणती वैशिष्ट्ये आता दिसून यायला हवी असं मला वाटते. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा की आत्ता मला इतरांना आगापे प्रेम कशा प्रकारे देता येईल. जेव्हा आपण अशा प्रकारे आगापे प्रेम इतरांना देत राहू, त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमेश्वराचं प्रेम ह्या जगात पसरत राहील. तशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say Amen.